नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी कट्टा या यूट्यूब चॅनलवरती. नवीन घर बांधणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या सहाय्याने तुम्हाला आता घरकुलसाठी लाभ मिळणार आहेत. हा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं करायचं याची ए टू झेड प्रोसेस या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजनेसाठी ॲप्लिकेशन करण्यासाठी आपल्याला मोबाईल किंवा लॅपटॉपच्या ब्राउझरवरती यायचं आहे. यावरती आल्यानंतर इथे तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजना 2.0 हे सर्च करायचे आहे. हे सर्च केल्यानंतर तुम्हाला इथे डायरेक्ट त्यांची वेबसाईट दिसेल. याची डायरेक्ट लिंकसुद्धा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला एक पॉपअप शो होईल. यामध्ये तुम्हाला त्याची सर्व माहिती दिलेली असेल. याला क्लोज करायचं आहे. त्यानंतर आपल्या डाव्या साईडला निळ्या बॉक्समध्ये अप्लाय फॉर प्रधानमंत्री आवास योजना 2.0 हे दिसेल. यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर पुढे एक नवीन पेज लोड होईल. दुसऱ्या पेजवर आल्यानंतर इथे तुम्हाला अप्लाय फॉर प्रधानमंत्री आवास योजना हा ऑप्शन तुम्हाला बरोबर मध्ये दिसेल. यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर पुढे तुम्हाला नवीन पेज लोड होईल. यामध्ये तुम्हाला सर्व घरकुलसाठी इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. ह्या इन्स्ट्रक्शन इंग्लिशमध्ये व हिंदीमध्ये सुद्धा दिलेले आहेत. त्या एकदा व्यवस्थित वाचून घ्यायचं आहेत. इन्स्ट्रक्शन वाचून झाल्यानंतर खाली तुम्हाला क्लिक टू प्रोसीड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढच्या पेजवर डॉक्युमेंटची लिस्ट दिसेल. ती लिस्ट तुम्ही एकदा व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला 5 प्रकारचे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. हे डॉक्युमेंटची लिस्ट तुम्हाला इंग्लिशमध्ये व हिंदीमध्ये सुद्धा दिलेली आहे. या डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला तुमचे आधार कार्ड, यामध्ये तुमचे नाव व जन्मतारीख ही बरोबर पाहिजे. त्यानंतर तुमच्या फॅमिलीचे आधार कार्ड, एक बँक पासबुक, त्यानंतर तुम्हाला एक इन्कम सर्टिफिकेट म्हणजेच उत्पन्न दाखला. यामध्ये उत्पन्न तुमचं 3 लाखापेक्षा कमी पाहिजे. जर तुमचे उत्पन्न 3 लाखापेक्षा जास्त असेल तर या योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकत नाही. त्यानंतर तुम्हाला भूमी दस्तऐवज हे 5 प्रकारचे डॉक्युमेंट तुम्हाला द्यायचे आहेत. यानंतर खाली प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे. प्रोसीड केल्यानंतर पुढे तुम्हाला एलिजिबिलिटी एक चेक करायची आहे. या एलिजिबिलिटीमध्ये पहिला ऑप्शनमध्ये आपल्याला आपले राज्य सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर खाली आपल्याला आपले इन्कम टाकायचे आहे. त्यानंतर खाली आपल्याला यामधील आपण कोणती योजना घेणार आहोत ते सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर खाली तुम्हाला तुमचे कच्चे घर किंवा पक्के घर भारतात कोठे आहे हे इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर खाली तुम्हाला मागील 20 वर्षामध्ये तुम्ही कधी या योजनेचा लाभ घेतला आहे का हे इथे सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट करून झाल्यानंतर खाली एलिजिबिलिटी चेक या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. एलिजिबिलिटी चेक झाल्यानंतर पुढे आपोआप नवीन पेज येईल. नवीन पेजवरती आल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. त्याच्याच पुढे तुमचे आधारवर जसे नाव आहे तसे इथे टाकायचं आहे. त्यानंतर खाली स्क्रोल करायचं आहे. खाली स्क्रोल केल्यानंतर इथे तुम्हाला चेकबॉक्स ॲक्सेप्ट करून जनरेट OTP या बटनावरती क्लिक करायचं आहे. हा OTP तुमच्या आधार कार्डच्या जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या नंबरवरती जाईल. त्यानंतर त्याच्याच खाली एंटर OTP म्हणून ऑप्शन दिसेल. यामध्ये तुमचा OTP टाकून सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. सबमिट केल्यानंतर नवीन पेज लोड होईल. नवीन पेजवरती आल्यानंतर इथे तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळ्या प्रोसेस कंप्लीट करायच्या आहेत. यामध्ये पहिल्यामध्ये पर्सनल डिटेल्स दिलेले आहेत. यामध्ये तुम्हाला इथे तुमचे आधार कार्ड व तुमचे नाव ॲटोमॅटिक शो होईल. त्यानंतर खाली स्क्रोल करायचे आहे. खाली स्क्रोल केल्यानंतर पहिल्या ऑप्शनमध्ये पॅन कार्ड विचारले आहे. जर तुमच्याकडे पॅन कार्ड असेल तर इथे तुम्ही टाकू शकता. त्यानंतर पुढे तुम्ही तुमची जन्मतारीख सिलेक्ट करायची आहे. जन्मतारीख टाकून खाली मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर पुढे ईमेल ID टाकायची आहे. ईमेल ID टाकल्यानंतर खाली आपलं जेंडर सिलेक्ट करायचं आहे. जेंडर सिलेक्ट केल्यानंतर इथे पुढे तुम्हाला तुमची वैवाहिक स्थिती दर्शवायची आहे. त्यानंतर तुम्ही खाली अनाथ आहात का यावरती जर तुम्ही अनाथ असाल तर येस करायचं आहे, अन्यथा नो करायचे आहे. खाली आल्यानंतर आपल्याला इथे आपल्या वडिलांचे नाव टाकायचं आहे. जर वडील हयात असतील तर इथे श्री सिलेक्ट करायचं आहे. जर वडील मयत असतील तर स्वर्गवासी टिक करायचं आहे.
टिक केल्यानंतर पुढे आपल्याला त्यांचा आधार नंबर टाकायचा आहे. त्यानंतर खाली तसेच आपल्या आईचे सुद्धा नाव टाकायचं आहे. त्यानंतर खाली आल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा एम्प्लॉयमेंट स्टेटस सिलेक्ट करायचा आहे. यामध्ये तुम्ही सेल्फ एम्प्लॉईड आहात की रेग्युलर वेज आहात, लेबर आहात ते सिलेक्ट करायचं आहे. त्याच्याच पुढे आपल्याला ऑक्युपेशन म्हणजे आपण जे काम करतो ते इथे टाकायचे आहे. त्याच्याच खाली आपल्याला धर्म निवडायचा आहे. त्यानंतर आपलं जात निवडायचे आहे. त्याच्या खाली आपल्याला शिक्षण टाकायचे आहे. शिक्षण टाकल्यानंतर खाली आपल्याला विचारण्यात आले की या अगोदर तुम्ही कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला आहे काय. जर तुम्ही घेतला असाल तर येसवरती क्लिक करायचं आहे, अन्यथा नोवरती क्लिक करून खाली सेव्ह अँड कंटिन्यू या बटनावरती क्लिक करायचं आहे. पुढे फॅमिली मेंबर्स डिटेल्स यावरती याल. यावरती आल्यानंतर इथे तुम्हाला तुमच्या घरातील फॅमिली मेंबर्स ॲड करायचे आहेत. यामध्ये पहिल्या बॉक्समध्ये तुम्हाला त्याचे नाव टाकायचे आहे. त्यानंतर पुढे त्याची जन्मतारीख टाकायची आहे. जन्मतारीख टाकल्यानंतर जो अर्जदार आहे त्याचे व फॅमिली मेंबरचे काय रिलेशन आहे ते यामध्ये टाकायचं आहे. ते टाकल्यानंतर पुढे त्याचे जेंडर सिलेक्ट करायचे आहे. त्याच्याच पुढे त्याचा आधार नंबर टाकायचा आहे. त्यानंतर पुढे त्याचं ऑक्युपेशन सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर त्याच्या पुढे आपल्याला ॲड ऑप्शन दिसेल. या ॲडवरती क्लिक केल्यानंतर हा फॅमिली मेंबर तिथे ॲड होईल. अशा प्रकारे तुम्ही घरातल्यांची सर्व इथे ॲड करू शकता. ॲड करून झाल्यानंतर खाली तुम्हाला सेव्ह अँड कंटिन्यू या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढे आपल्याला हाऊस होल्ड डिटेल्स दिसतील. यामध्ये आपण एलिजिबिलिटी चेक करताना जे माहिती दिली होती तीच माहिती यामध्ये तुम्हाला दिसेल. जे इन्कम आपण तिथे टाकले होते तेच सर्टिफिकेट यामध्ये आता अपलोड करायचे आहे. त्यानंतर खाली तुम्हाला इथे विचारण्यात आले आहे की जो पत्ता तुम्ही तुमच्या आधार कार्डवर आहे त्या पत्त्यावर तुम्ही मागच्या किती वर्षापासून राहत आहात ते इथे सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर खाली तुम्ही भाडे करून राहता का स्वतःचं घर आहे हे इथे सिलेक्ट करायचे आहे. सिलेक्ट केल्यानंतर खाली सेव्ह अँड कंटिन्यू या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढे आपल्याला ॲड्रेस डिटेल्स द्यायचे आहेत. यामध्ये तुम्ही सध्याचा पत्ता जिथे राहत आहात तो इथे टाकायचा आहे. यामध्ये तुम्हाला पहिल्या बॉक्समध्ये तुमचे घर नंबर टाकायचे आहे. घर नंबर टाकून झाल्यानंतर पुढे तुम्हाला लोकल एरियाचे नाव टाकायचे आहे. त्यानंतर खाली तुम्हाला तुमचे राज्य सिलेक्ट करायचे आहे. राज्य सिलेक्ट केल्यानंतर पुढे तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे. जिल्हा निवडल्यानंतर तुम्हाला खाली येथे तुम्ही सिटीमध्ये राहता की ग्रामीणमध्ये राहता हे सिलेक्ट करायचे आहे. जर तुमचा स्थायी पत्ता व परमनंट ॲड्रेस हा जर सेम असेल तर दोन्ही ठिकाणी सारखाच पत्ता टाकायचा आहे. पत्ता टाकून झाल्यानंतर खाली तुम्हाला एक तिसरा ऑप्शन दिसेल ज्यामध्ये तुम्ही तुमचे घर जिथे बांधणार आहात त्याची सर्व डिटेल्स यामध्ये भरायचे आहे. त्यासाठी इथे खाली तुम्हाला तुमच्या जमिनीचे कागदपत्र अपलोड करायचे आहेत. अपलोड करून झाल्यानंतर इथे खाली तुम्हाला सेव्ह अँड कंटिन्यू या बटनावरती क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड कंटिन्यू या बटनावरती क्लिक केल्यानंतर पुढे तुम्हाला बँक डिटेल्स विचारण्यात आलेले आहे. यामध्ये तुम्हाला बँक डिटेल्स द्यायचे आहे. जे पैसे येणार आहेत ते या बँक खात्यात येणार आहेत. त्यामुळे इथे तुम्ही नॅशनल बँकेचे अकाउंट द्यायचे आहे. यामध्ये पहिल्या व दुसऱ्या बॉक्समध्ये तुम्हाला तुमचे बँक अकाउंट नंबर टाकायचा आहे. बँक अकाउंट नंबर टाकल्यानंतर खाली तुम्हाला IFSC कोड टाकायचा आहे. त्यानंतर पुढे तुम्हाला गेट बँक डिटेल्स यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या बँकेचे सर्व डिटेल्स दिसतील. त्यानंतर खाली तुम्ही ह्या योजनेचा कधी लाभ घेतला आहे का हे विचारलं आहे. जर तुम्ही लाभ घेतलेला असेल तर येसवरती क्लिक करायचं आहे, अन्यथा नोवरती क्लिक करायचं आहे. त्याच्याच खाली तुम्हाला 2 डिक्लेरेशन दिसतील. त्याला तुम्ही ॲक्सेप्ट करून फायनल सेव्ह या बटनावरती क्लिक करायचं आहे. फायनल सेव्ह केल्यानंतर तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती एक OTP जाईल. तो OTP टाकल्यानंतर तुमचा अर्ज हा स्वीकारला जाईल. अर्ज स्वीकारल्यानंतर तुम्हाला एक टोकन नंबर जनरेट होईल व त्यानंतर प्रधानमंत्री आवास योजनेची टीम तुमच्या जागेवर येऊन छाननी करतील. यावेळी तुम्ही अपलोड केलेली सर्व डॉक्युमेंट त्यांच्याकडे पडताळणीसाठी द्यायचे आहेत. ही डॉक्युमेंट पडताळणी झाल्यानंतर जर तुम्हाला अप्रूव्हल मिळाले तर तुमच्या बँक खात्यामध्ये इन्स्टॉलमेंटमध्ये ही रक्कम जमा होण्यास सुरुवात होईल. तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत नक्कीच शेअर करा व व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.